बसले राहते त्याच्याकडे पहा म्हणलं एखादी व्यापारी ती फुलं द्यायची तेवढेच पैसे मोकळे होऊन जाते. काय सिद्धू काय करायला रे? हा बोला ना. अरे मी काय म्हणतो ते हा तुमचे गेले फुलं? आमचे फुलं दिले मार्केटला. दिले पण? दिले. अरे मला पण द्यायचे होते आमचे पण मग माय कोणी ओळखीचा नाही आणि लोक तुला माहिती किती लुटी द्या. तुमचे फुलं कोणाला द्यात तुम्ही? अजून कोणाला दिलेच नाही हे पण अजून तसेच याच्या आत दिलेच नाही बा. नाही ना. आपल्या एक व्यापारी पण त्याचे ते 5 रुपये भाव कमी. कस काय? तिथं 30 चालू आहे, तिथं 25च देतो ना. मग तर नुकसान होईल ना रे मग आमचे गेले 30 नाही. मग माय पण पान बोलून 30 न घेता असला ते आमचं नवीन गेलं होतं. आता तुमच्या याला नाही जाणार 30 ला. आता तुमचे 25 नाही आणि लागले. आमचं तोडच नाही फुल बी असे मोठे मोठे फुलं मोठाले मग पाय ना तू. दिसतंय ना काय. हा पण आता याच्यापेक्षा आमचे मोठाले होते. हा का हा तुमची सेंद्री फुलं होती का? सेंद्री होते सेंद्री ते त्याला जास्त मोठाले. भाव राहतो बाय मग आमचे पिवळे आहे हं. तर मग पाय ना फोन लावून एखाद्या. आता ते बाबूरावचा एक नंबर आहे बा तिथला मार्केट मधला. तुले 65 रे तुले कमी करेल तू 20 नच घ्यायला बसला नाही, दुसरं नाही. ऐकू नये. त्याला सांगेल 25 न. मग काय मी बरं? तुला गिराईक पाहून देईल 25 ने असं. हा का? हं. तू कमिशन तर नाही खात ना? नाही हो, नाही तर नका लावू मग दुसरी का पाहत नाही नाही नाही, अरे सहज म्हणले मला हं. तुला लगेच लागत बा. हॅलो. हा कुठं आहे म्हणलं? कोण बोलतोय? सिद्धू बोलतोय बागायदार. बोला ना. काय रे भाई? हो 25 रुपयांनी फुलं घ्यायचाल का? हा 25 फुलं कोणते? फुलं आपले पिवळे फुलं आहे ना झेंडूचे. पिवळा आहे का गुलाबी नाही का? गुलाबी नाही ना ते फुलं आहे. फक्त पिवळा माल आहे का? हा मग एक काम करा ना. मी 30 माल मोठा आहे का लहान आहे? माल मोठा आहे चांगला झेंड माल आहे एकदम. हा का? हा तर गाडी लोड होईल का? ऐका ना गाडी पुरी लोड होईल 2 आईसर भरती येईल. हा पण मी त्या बाईला सांगितलंय 25 रुपये तर तुम्ही मला 30 रुपये पैसे मागचे दिले ते पा. अरे बाबा मला ते नाही माहिती काही. ऐका ना ते समोर समोर गिरायका समोर राहील. एक काम करा तिकडे जर बायकून कमिशन घे नाही तर कोणा कोण जाईल. मग मला 30 रुपये तुम्ही पैसे द्यायला लागतील. नाही आता जसं पण माल पाहिजे भाव कळेल. हं. बोलून घ्या त्यांचं. आता हा ते बरं त्यांच्या का. हॅलो हा बोला. हो आमची फुलं. हा तुम्ही स्वतः मालक आहे का? हा हा बर बर बर. मग कधी आता पाहायला? कुठे आहे रे तुमचं रान? लगेच या ना रोडच्या कडल्याच हायवेला पंपाजवळ. हो का? हा बर बर लगेच जातो 10 मिनिटात. हा चालेल ते हिशोबाने करा बरं का पण. नाही काय टेन्शन नाही. माल चांगला असेल ना. अहो माल म्हणजे असे एवढे फुलं आहे ना का काय सांगा तुम्हाला तुम्ही येऊन पहा. मला माल जर पास झाला ना हा तर मी लगेच घेऊन टाकी. काय टेन्शन नाही. बरं बघू, बरं बघू. चालेल. मला बोलू जाणता आम्हाला. हा बोल. ऐका ना हा बोला. ते 28 करून घ्या. बर फक्त तिकडे आल्याशिवाय दादा हा, ते कसं मला 25 पैसा द्यायचा आहे. मला माल लावून न्यायचा आहे. 25 मला समोर द्यायचे. बर हा मग तुम्ही ते 28 बर घेऊ करून करू काय कर. ठेव का? हा 25 रुपयांनी लावलं जुगाड. अरे 30 न म्हणून पाहिजे होतं. म्हटलं होतं मी. नाही ते काय नाही दुस- म्हणते. दुसरं काहीच नाही एवढ्यावरच दिवाळी करायची मला. ते 22 आणि 23च म्हणत होते. एवढंच होती काला त्याच्यावर दसरा आहे माझं. एवढं दसरा आहे मग आता 25 बरोबर तर 23 22 23 म्हणतोय. आता मार्केटून या बा मी आईसर आणणार. हा. हा पुढून आमच्याच माणसाने येणार. जाळ्या आमच्याच राहणार. हा. फक्त इथून तुम्हाला आम्ही पैसे देणार आणि तिथं माल घेऊन जाणार. बस तिकडे यायचं काही संबंध नाही. इकडे येऊन आम्ही तुम्हाला पैसे देऊन टाकू. बरं तू माणूस उतरा ना समोर हा. समोर करून टाक काय असं. पण कॅश देऊ आम्ही. चेक बिक नाही कॅश देऊन टाकू. हा चालेल मला कॅशच झालं. हा. तो माणूस आला का समोर समोर बोलून घेऊ हा आहे की नाही. चालेल आणि चालेल. फुलं पुरे तोडून एकच तोडत ना पुरे नाही जाणार. एक म्हणजे हा एवढा आहे ना एवढा बांधा. हा हा एवढा घ्या ना मग. दिवाळीचं मी तोडून घेऊ. दिवाळीचं मग नंतर तुम्ही तोडा. हा मग आता येतं द्या आम्हाला दसऱ्याचं. हा चालेल. हा आता हे नवरात्र लागतील आता. हम्म. ते आता पुढे येतील आम्हाला तिथं मार्केटला द्यायला मग जायला. आता दसऱ्याचे ना त्याच्यामुळे ते देऊ राहिले मी. हा चला आता आहे ना दलाल जायला पुढे मागला माणूस. त्याला फुलं पाहायला लावले ते. त्यानं फोन केलाय. चला पाहून येतो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमचं हे काय? ताईंचे फुलं आहे. हा का? हिशोब आपण भाव ठरवून घ्या त्यांच्या संग. बरं चला माल पाहू चला. घ्या ना चला बरं. चला. नाव ठेवायसारखं काहीच नाही. नाही नाव ठेवासारखं नाही काही बरं का बाई. मी फक्त मोठा मोठा माल नेणार आहे. ये पहा ना सगळं मोठंच हा, मग आहे का? हा. पण ही बारीक कळी चालणार नाही मला. काही देऊ पण हा, नका ना. बारीक कळी येणार नाही. मग फक्त मोठा मोठा माल नेला. हा, हा. बरं काय भाव सांगितलं बोला. मी सांगितलं शेत काय आपले 25. 25 हा त्यांना. हा पहा ना थोडंफार वाढून पहा. 30 ना करा हो. आमची शेजारची 30 ना गेले या माणसाची 30 ना गेले. हा का? माय काऊन 25 ना लावले. बरं तुम्हाला 28 रुपये लावून टाकले. करा ना 30 ना करा. मला परवडतं का हो हे मेहनत करायला. अहो काय माहितीये का बाई हं? 30 दिले असते
पण मला कसं आहे पुढे माल लांब जायचंय अच्छा. मला परवड पाहिजे मला गाडी भाडे मजुरी आहे हे एवढं सोपं आहे का हो? तुम्हाला फक्त 2 रुपये वाढायचे. बरं या बाय तुम्हाला ना 26 रुपये लागेल बाई हा 26 रुपये 3 रुपयाने ए, काय तुला 2 रुपये गपचूप नको ते करू हा 2 रुपये मा फुलं गाडी मागायला भरायची. 2 रुपये द्यायचं काय नाही होतं नाही तुमचं? गाडी आमची गाडी भरायची 2 रुपये भरायची कॅरेट 2 रुपये कॅरेट भाडं आहे. हा मग ते फुलं उतर लेबर 2 रुपये त्या मला वाटलं होतं तू काहीतरी गोळा घालणार आहे म्हणून. आता मी काय शेट आहे काय का तुम्ही नाही नाही गाडीचं कॅरेटचं भाडं आहे त्याला गुजरात मग तुम्ही नाही कसं म्हणले, एक 2 गाडी रुपये भरीत तुला होता. 26 आम्ही रुपये. 2 रुपये गाडीचं भाडं अहो 4 गाड्या भरून आणतो मी 4 हा. गॉडवनला किती गाड्या खाली होत्या दररोज हा हे तुमचं 26 एवढं रुपये माल तुम्हाला आहे. पाहिजे म्हणजे कसं झालं माल आणि पैसे खातो तू. अहो आता आम्ही कशाला खाऊ काय रे पैसे खाले पैसे कुठं खाले खाले नाही तुम्ही आता खाऊ तुम्ही घालायला. नाही मी नाही मला काय करायचं पेमेंट करायला तुमच्या आहे का तुम्ही काय हाताला मळ पायाला मळ तुमच्या दोघांच्या इथली तर 2-4 ए वाटे बाई तुला काय माहिती, लावायला नव्हती लावली 26 रुपये तुम्हाला आहे 26 नाही मला आता लागन तर 30च लागन. कसं काय तसं मी फुलाला हात नाही लावू द्या ना. लागन तर हो 30 ना. मॅडम दिलाय रेट ठरवून आता मी तर 25च म्हणत होतो पण त्यांनी 26 म्हणजे नाही, आता 1 मला रुपया 30 वाढवला लागतील. पहा तुम्हाला बरं बाई किती. तुला 28 रुपये दिला चल जाऊ चल 28 नाही हो. हा. माल माझा मी लावला मी पाणी घातलं मला 30 हो, लागतील शेत. ना 30च लागतील कारण माल माझा आहे. मी लावले मी पाणी घातलं आणि तुम्हाला त्याच्यात मोठे मोठे फुलं लागत आहे. हा आम्ही आता पोट मोठे बारीक काढायला मग काय 30 करणार द्या ना मग तुम्ही. अहो पुढे विकला पाहिजे अरे काय तू ते काय करून म्हणतो घ्यायला काय लावा ना. तो नेमका? 26 तू काय तो म्हणतो? तो कमिशन मावाला तू आहे तो वावरात होय. चल निघ बरं. शेट म्हणजे माल पाहून द्यायचा कोणा झाला परत गाड्या येणार नाही का आपल्या आज गावाला? नाही होते मला काही नाही ए बाई 30 लागायचं तुला हा, मला 30 न बरं 29 रुपये घे चल आता 1 रुपयानं कुठे बिघडलं नाही बाबा आज काय असं काय करायचं मला पोटा काय लागतच ना बाई आज काय करते बरं घ्या मग तुमचं हे करू तेवढं जातो निघतो भाडं मग. भाडं सुटेल मावाला चला 1 रुपयानं काय लागत 30 न करा 30 न करा लागलं मी कॅरेट होऊ लागेल तुम्हाला. असं करते का मग आता आमचंच माल आहे ना. बरं गाडी भरायला पॅक गाडी का आज एवढीच नाही. बरं एवढं माणसं लेबर भेटतील का हा लय भेटते. त्याला- असं रोडच्या कडेला गेला का? 200 रुपये रोज देऊ त्याला हा. फुलं फोडायचे हा फक्त चालेल कॅरेट भरून द्या हा चालेल चालेल. मी नाही फिरणार आता तुम्ही पाहून द्या मी बरं मी देते पाहून मी इकडे कोण माहिती ओळख आहे का इकडे मला 30 न द्या आणि कॅश द्या. हा कॅश येतो तुम्हाला लगेच. नाही नाही, अजून फुलं कुठे आलं नाही अजून अहो, तुम्ही कधी द्या ना आता कुठून अहो. घरी असले नसले. अहो गाडी भरायची आहे, तुम्हाला आता पेमेंट देतो ना जाग्यावर असं आहे ना हा ते काय तुमचं सगळं खरं आहे पण मला कॅश तुम्ही आज लेबर पहा उद्या सकाळी लगेच गाडी येईल हम्म. लगेच गाडीत माल टाकून द्या लगेच पैसे घेऊन जा म्हणजे तुम्ही मला नेक्स्ट टाइम हा तोवर नाही अर्धे हा? अर्धे हा अर्धे काय वाटलं हा मग अर्धे तरी द्या. तुम्ही फुलं दसऱ्याला न्यायला येणार का 2 दिवस नाही नाही आधी? उद्याच उद्याच का या बाई अर्धे म्हणजे 1000 रुपये झाले होते का? अहो इसार दिला तुम्हाला मग तुम्ही काय म्हणते अर्धे नाही नाही सांगतो हो. हा. मध्ये अर्धाचे जा. अहो मग इसार 10 रुपये दिले तरी इसार आहे आता 500 दिले तुम्हाला इसार हा ऍडव्हान्स दिले तुम्हाला ते बर मग आता कोणाला म्हणजे तुम्ही आता दुसऱ्या व्यापाऱ्याने पण तुम्हाला 32 रुपये केला तरी तुम्ही देऊ शकत नाही फुल नाही तोडून देणार मी. हा मग तेच बरं हा मी तेच म्हणते चला आता बरं येऊ का मग आता हा मग बाय पहा बरं का तुम्ही याच इकडून जा खालून बरोबर फुलाचं नाश होईल ना खालून जा. हा बरोबर कोणाला तोडून देऊ नका नाही नाही हात नाही लावून देत मी आणि गाडी पाठवून द्या मग तुम्ही हा राहिलेले पैसे पण कवा देतो काय माहिती आता माझं मला वाटलं बरे अर्धे दिन त्याने इसारामधून अर्धाचा इसार दिला ते 500 रुपयात काय होईल सिद्धाला काढून दिलं कारण माल सगळं मान वरच्यावर पैसे खात होता मैवाले आता मी इतकं एवढं सोन्यासारखा माल पिकवला एवढे पैसे यायचा टाइम आणि मी याला त्याला देईन का वाटून बरोबर काढून दिलं मी त्याला